कालच भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेले संतोष धुरे आपल्यासोबत आहेत। ते नेहमीच या ठिकाणी दादर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला येत असतात। संतोष धुरे सर, आज खऱ्या अर्थाने म्हणजे काल पक्षप्रवेश आणि आजचे पहिला दिवस जो भाजपमध्ये आहे या ठिकाणी कशा प्रकारची जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे, काय नक्की चर्चा झालेली होती, नितेश राणेंशी तुमचा कसा काय संवाद झालेला होता आणि या ठिकाणी तुम्ही मनसे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तुम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला? कसं आहे की नितेश राणे साहेब आहेत, त्यांच्याबरोबर कोकणातलेच आमचे नेते आहेत, पहिल्यापासून त्यांच्याशी संपर्क होताच आमचा। कुठली कामं वगैरे असली, आम्ही काही कामं असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा वगैरे असायचीच, भेटीगाठी असायच्या आमच्या कोकणामध्ये कधी गेलो तर त्या याच्यामधून त्यांनी विचारणा केली आणि त्याच्यानंतर हा निर्णय सगळा झाला। त्याकरता मी तुम्हाला सांगितलंच की त्यांनी एवढा प्रवास करून आलेत, परत प्रवास करून गेले आणि नंतर दुसऱ्या दिवशी आमची भेट करून दिली साहेबांशी, फडणवीस साहेबांशी भेट करून दिली। अशा प्रकारे मी तिकडे माझा प्रवास सुरू झाला। कालच प्रवेश केल्यानंतर मला वाटतं मी भेटलो, सगळ्यांच्या भेटीगाठी पण सुरू केल्यात आणि 2007ला मी ज्यावेळेला आम्ही सेनेमध्ये होतो, सगळे शिवसेनेमधनं ज्यावेळेला आम्ही बाहेर पडलो सन्मान्य राजसाहेबांबरोबर, त्यावेळेला आम्ही कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या, कुठल्याही पदाच्या किंवा कुठल्याही कमिटमेंट तुम्ही वगैरे बोलता त्याच्या कुठल्याही अपेक्षा नव्हत्या आमच्या। त्याप्रमाणेच मी इकडे ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला पण मी कुठल्याही डिमांड्स किंवा कुठल्याही कमिटमेंट्स मी करून घेतल्या नाही। मी प्रवेश केलेला आहे, मी माझं काम करीन, त्यांना जे वाटेल त्या पद्धतीने ते मला त्या पदाचा न्याय देतील। परंतु मनसे पक्ष सोडण्याचं मागे नक्की कारण काय? कारण अनेक लोक आहेत तर्कवितर्क लावतात की तुम्हाला जागा मिळाली नाही त्यामुळे तुम्ही नाराज झालात, त्यानंतर चर्चा देखील झाली नाही असं देखील म्हणतात। नक्की तुमच्या तोंडातून ऐकायचं काय? कालच्या प्रेसमध्ये पण मी स्पष्ट सांगितलं, मी कुठल्याही मला सीट मिळाली नाही यामुळे मी नाराज नाही आहे हे मी अगोदर पण सांगितलं। ज्या वेळेला मी नॉट रिचेबल आहे असं ज्यावेळेला मीडियावर मी बघितलं त्यानंतर पण मी म्हणालो की मी कुठल्याही मला सीट मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही आहे म्हणून। तरी पण ही बातमी बनवली गेली जाणून बुजून की मी नाराज होतो म्हणून मी एक दुसऱ्या पक्षात गेलो वगैरे, असं काही नाही। विषय हा होता की फक्त की ज्या वेळेला 194 ही सीट ऑलरेडी देण्यात आली होती मनसेला, त्याच्यानंतर फक्त आणि फक्त कोणाकरता तरी 192 ही सीटचा काय म्हणतात त्याला, ती मागणी एवढी डिमांड करून बसलेत बंगल्यावरून की ती सीट जर पाहिजे असेल तर ही सीट सोडावी लागेल असा एक पर्याय निघाला आणि त्याच्यामध्ये तात्काळ तयार झाली आहे लोक। हरकत नाही, मी त्यावेळेला जाऊन बोललेलो पण होतो, आमचे नेते सरदेसाई साहेबांना पण मी म्हणालेलो की मला त्यावेळेला सचिन भाऊ अहिर जे आहेत त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं की प्रत्येक विधानसभेमध्ये तुम्हाला 2 सीट देणार आहेत म्हणून। एक विभाग अध्यक्ष या नात्याने, वरळीचा विधानसभा अध्यक्ष म्हणून या नात्याने मला त्यांनी त्यावेळेला कळवलेलं की प्रत्येक विधानसभेमध्ये तुम्हाला 2 जागा मिळणार आहेत म्हणून। मी त्यांना म्हटलं की 2 जागा जर मिळणार आहेत तर 194 आणि 192 का नाही? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सगळं अडतंय ते 192च्या बाजूने गोल गोल फिरतं आहे, 192 आणि आपल्याला 190 पण पाहिजे। बोलू साहेब मग 190 घ्या, 192 मिळू शकत नाही कारण तिकडे नगरसेवक ऑलरेडी आहे त्यांचा, ती सीट कशी सोडतील ते? नाही ते होणार, ते बघतो मी आता साहेबांकडे। ह्या त्यांचं एवढं चाललं होतं की त्यांना 192 ही हवीच होती आणि त्याकरता ते कोणाचाही बळी द्यायला तयार होते। त्यावरून आम्हाला दिसून आलं, एक तर ती 190 पण मिळाली नाही, 194 पण गेली आणि 190 दिली फक्त, 192 दिली फक्त। आणि ती कोणाकरता दिली तुम्हाला माहिती आहे। हा प्रकार फक्त एखाद्याला सेट करायचा किंवा एखाद्यासाठी जाणून बुजून करायचा आणि त्यावेळेला दुसऱ्यावर अन्याय करायचा। ठीक आहे, माझी तयारी होती, फक्त नाराजी तुम्ही जी बोलताय, नाराजी हा विषय होता ज्यावेळेला आम्हाला कळलं की चला मला डावललं इकडे, हरकत नाही, माझी तयारी होती, मी जी तयारी केली होती ती मी सगळी गुंडाळली। हरकत युती झाली नसती तर त्या ठिकाणी तुम्हाला ती जागा मिळाली असती आणि आज सर्व आलबेल नाही, प्रश्न देत नाही, युती झाली नसती किंवा युती झाली असती हा विषयच येत नाही। विषय हा येतो की तुम्ही जाणून बुजून तिकडे 2 सीट आपल्याला मिळायला पाहिजे, तिकडे फक्त एकच सीट मागता, एकाच सीटसाठी की ती सीट नाही द्यायची असेल तर तुम्हाला बाकीच्या 2 सीटवर पाणी सोडवलं हे तुम्ही मान्य करता? म्हणजे तुम्ही पक्ष सरेंडर केलाय का? तुम्ही सगळ्या गोष्टी सरेंडर झाल्यात का त्यांना?
असं नाही ना, तुम्ही हक्काने भांडून बोलू शकत होता ना, बाबा ठीक आहे 194 आम्हाला नको 190 द्या, चाललं असतं ना. विषय हा होता फक्त की ज्या वेळेला आम्हाला हे कळलं की इकडे डावलण्यात आलं हरकत नाही, पण ज्यावेळेला आम्हाला कळलं की आम्हाला दोघांनाही, संदीपजी देशपांडे असतील संतोष धुरे असतील, हे कुठेही दिसले नाही पाहिजेत. हा जो हट्ट, बालहट्ट जो होता, त्या बालहट्टाला या लोकांनी साथ दिली. मनसे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण साथ दिली. त्यावेळेला खूप मनाला कुठेतरी वाईट वाटलं आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पण का दोघांबद्दलच असा आग्रह का? कारण आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर याआधी देखील जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा देखील तुमच्यावरती अनेक केसेस आहेत त्या लावल्या गेलेल्या होत्या. त्याचा कुठेतरी हा या ठिकाणी राग होता. कसं आहे की तुम्ही बघितलं असेल, राजकारण आहे, राजकारणामध्ये तू मैमै होतेच. विरोधकांवर, एकमेकांवर शिंतोडे उडवले जातात. जे नसेल, खरं असेल ते पण बोललं जातं, खोटं असेल ते पण एकदम रंगवून बोललं जातं. त्याप्रमाणे त्या गोष्टी होत असतात. आम्ही वरळी विधानसभेमध्ये, म्हणजे त्यांच्या तोंडून जे झालेले आहेत त्या गोष्टी, की आम्ही वरळी विधानसभेमध्ये जेव्हा संदीपजी देशपांडे आमदारकीला उभे होते त्यावेळेला जो प्रचार करत होतो त्यावेळेला एकमेकांवर ताशेरे ओढत होतो. त्यावेळेला आम्ही बोलत होतो यांनी काम केलं नाही, हे कधी दिसले नाहीत आमदार, ह्या गोष्टी वगैरे सगळ्या होत असतात राजकारणामध्ये. त्याचा राग ठेवायचा, त्या गोष्टीचा राग ठेवायचा की यांनी माझ्या विरोधात प्रचार केला, डोअर टू डोअर जाऊन प्रचार केला, नको त्या गोष्टी केल्या वगैरे, सभेमध्ये माझ्याबद्दल वाईट साईड बोलले. अरे बोलणार ना, इलेक्शन संपलं की सगळे कसं विसरून जातात त्या गोष्टी. पण ह्यांनी ते कोत्या बुद्धीचे हे जे वडील आणि मुलगा आहे त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तो राग आमच्यावर काढला आणि त्याला साहजिकच साथ यांनी दिली ना. मी काल म्हणालो ना की तहामध्ये 2 किल्ले देऊन टाकलेत, एक संदीप देशपांडे, एक संतोष धुरी, हे 2 किल्ले घ्या आणि विषय संपवा, पण युती करा. तर तोच प्रकार झाला. आम्ही सगळे विसरायचं, आमचे 6 नगरसेवक घेऊन गेले, विसरलो. संदीप देशपांडे आणि माझ्यावर खोटी केस टाकली, आम्हाला वॉन्टेड राहायला लागलं, आम्ही हे होतो ते आम्ही विसरायचं. आमच्या घरी पोलीस पाठवायचे. संदीप देशपांडेंचा मुलगा तर लहान होता, त्याच्या घरी जाऊन पोलीस बसायचे आणि त्याला विचारायचे तुझ्या बाबांचा फोन आला का, तुला फोन आला का. अरे हे काय, म्हणजे एवढा त्रास या लोकांना दिला, एवढा त्रास दिला आम्हाला. ते आम्ही मुकुटपणे काय बोलतो मुख गिळून गप्प बसलो आम्ही. कारण युती होत होती, मराठी माणसासाठी सगळे एकत्र येत आहेत हे ऐकून आम्ही गप्प राहिलो. पण ह्याचा अर्थ असा नाही ना आम्हीच गप्प राहायचं, त्यांनी गप्प नाही राहायचं, त्यांनी या गोष्टी विसरायच्या. म्हणजे फक्त मोठं मन जे ते आमचं आणि त्यांच्याकडे काहीच नाही, असं नाही होत. हा प्रकार त्यांनी केला आणि त्यामुळे खूप वाईट वाटलं. याआधी तुम्ही राज ठाकरेंकडे गेलेले आहात, मारुती दळवींना बाजूला करा असं देखील सांगितलं होतं, परंतु मारुती दळवी बोललेले की मी राज ठाकरेंचा आत्मा आहे. त्यामुळे कुठेतरी असं नाही, तो आता मारुती दळवी एवढा मोठा माणूस आहे की तुम्ही नाव घेता मला माहिती नाही. ठीक आहे, कसं आहे की सन्मान्य साहेबांनीच सांगितलेलं, ज्या वेळेला संदीप देशपांडेंचा निर्णय झालेला होता वरळी विधानसभेमध्ये, संदीप देशपांडेंना साहेबांनी सांगितलेलं की तू आमदारकीची तयारी कर. एक 4 ते 5 महिन्यापूर्वी त्यांनी त्यावेळेला साहेबांना सांगितलेलं. त्यावेळेला हाच मारुती दळवी यानेच विरोध केलेला सन्मान्य राजसाहेबांच्या या निर्णयाला आणि त्यांना सांगितलं की उमेदवार जो द्यायचा मनसेचा तो मी ठरवणार म्हणून. आणि त्याची क्लिप पण तुमच्याकडे असेल. एक ह्या गोष्टी म्हणजे नगण्य आहेत, ह्या बोलून त्याच्यावर देखील गंभीर आरोप केलेले होते. ना. आरोप होणारच ना, आरोप आता कोणी करणार. तुम्ही फेसबुक पोस्टवर बघत असाल, तुम्ही व्हॉट्सअपवर बघत असाल, हे या गोष्टी होणारच आणि या चर्चेला जाणारच. काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्री बोलतात की ह्या दोन्ही ठाकरेंच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान आहे ते राज ठाकरेंचं होणार. काय वाटतं तुम्हाला? कुठे चुकीचं बोलले? बरोबर बोललेत साहेब, परफेक्ट एकदम बोललेले आहेत. आणि पहिलंच तुम्हाला उदाहरण मिळालं असेल की जिकडे 52 सीट्स मिळाल्या, चला 52 मिळाल्या, ठीक आहे, हरकत नाही. 52 सीटमध्ये कुठल्या सीट देण्यात आल्या? तुम्ही अभ्यास केलात का त्या सीटचा? तुमचा तर सर्वे असतो ना चॅनलचा, तुम्हाला माहिती पाहिजे या जास्ती गोष्टी की 52 सीट दिल्या, त्यामध्ये किती सीट्स यांना पाहिजे होत्या, मनसेला पाहिजे होत्या, ते किती सीट देण्यात आल्यात ते बघितलंय का तुम्ही? ज्या मनसेला हव्या होत्या त्या देण्यात आल्यात का? किंवा त्या द्यायला पाहिजे होत्या त्या देण्यात आल्यात का? नाही देण्यात आल्यात त्या गोष्टी सीट्स. त्यांना ज्या पाहिजे होत्या, ज्या संजय राऊत साहेबांना पाहिजे होत्या किंवा ज्या उद्धव ठाकरेंना पाहिजे होत्या, ज्या आदित्य ठाकरेंना पाहिजे होत्या, त्या सीट्स देण्यात आल्यात. जिकडे तुम्हाला एक सांगतो, एक जोगेश्वरीमधली एक सीट आहे, तिकडे त्यांची नगरसेविका होती, बरोबर. त्या नगरसेविकेचं नाव एवढं खराब होतं त्यामुळे ती सीट द्यायला तयार झाली.
त्याच्या बाजूची सीट आम्हाला पाहिजे होती ती द्यायला तयार नाही आणि ती सीट गळ्यात मारली आणि ही सीट दिली ना बाजूची. हे प्रकार भरपूर ठिकाणी गेलेले आहेत. अपक्ष जे त्यांची लोक उभी राहिलेली आहेत त्या मनसेच्या सीटच्या विरोधात, हे विसरून जायचं का सगळं? या खूप गोष्टी आहेत बोलायला, परंतु त्याला काही अर्थ नाही आहे. जेव्हा एकदा आपण ठरवलेलं आहे की आपला पक्ष आपण सरेंडर करायचा आहे, आपण सरेंडर करून मोकळे झालेलो आहोत. त्यामुळे आता त्यांना काही बोलायचं नाही. मराठीच्या मुद्द्यासाठी दोन भाऊ एकत्र आले, या ठिकाणी त्यांनी एकत्रित आता संपूर्णपणे राजकीय लढाई देखील देतात. आता तुम्ही मनसे पक्षातून नक्की बाहेर आलेला आहात, भाजपमध्ये आहात. तुम्हाला काय वाटतं आता ठाकरेंचं भवितव्य काय असेल? कसं आहे, हे भावनिक राजकारण आहे ना. मला वाटतं सन्मान राजसाहेब ठाकरे नेहमी बोलायचे, माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल इंटरव्ह्यूमध्ये असेल किंवा काय असेल, भावनिक आव्हान करण्यामध्ये उद्धवजी ठाकरे एक नंबर आहेत. भावनिक आव्हान, इमोशनल ब्लॅकमेल बोलतात ना तसं, आणि त्याप्रमाणे ते इमोशनल ब्लॅकमेल करतात नेहमी इलेक्शनला. आता या दोघांनी मिळून इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत, आम्ही सगळे विसरलो आहोत, संपलेला पक्ष आणि शिवसेना एकत्र आलेली आहे. असंच झालं ना ते. त्यावेळेला संपलेला पक्ष बोलायचे आहेत ना. स्वतः आदित्यजी ठाकरे बोललेले, संजय राऊत किती वेळा बोललेले, पण आलेत ना एकत्र. हे भावनिक आव्हान दाखवत आहेत, लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं की आता सगळे समंजस लोक आहेत. हे पूर्वी चालायचं होतं की इमोशनल गेलं की बाबा नाही, हा याच्यावर अन्याय झाला आहे, यांच्यावर अन्याय झाला आहे, या गोष्टी व्हायच्या. पण आता लोकांना माहिती आहे, लोकांना कळलं आहे. काल ज्या वेळेला माझी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यानंतर जेव्हा लोकांचे फोन यायला लागले मला, त्याच्यामध्येच मला कळलं की लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत त्या. या तुम्ही जेव्हा पक्षप्रवेश केला त्यानंतर अनेक फेसबुक पोस्ट आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून आहेत त्या या ठिकाणी पडू लागलेल्या होत्या. फेसबुकवरती देखील त्या आलेल्या होत्या, सोशल मीडियावरती येत होत्या. त्यामध्ये एक राज ठाकरेंचं एखादं पेज आहे, त्या पेजवरती अशी एक पोस्ट होती की म्हणजे की संतोष धुरींना बसमधून, चालत्या बसमधून कुठे उतरवू नका, त्यांना एकटं कुठे सोडू नका. न मला खूप बरं वाटलं ते की साहेबांच्या मनामध्ये आज पण कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये माझ्याबद्दल चांगली भावना आहे. त्यामुळे त्यांनी कदाचित आवाहन केलं असेल की माझा संतोष धुरीला तुम्ही घेतलं आहे, बसमध्ये चढवलं आहे, पण कुठे मध्ये रस्त्यात उतरवू नका, सोडू नका, हे जे आवाहन केलं त्यामुळे खरोखर मी त्यांचा मनापासून आभारी आहे. एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी, तुमची आणि संदीप देशपांडेंची जर मैत्री पाहिली तर ही एक मैत्रीचं पुस्तक देखील त्यावरती निघेल. तुम्ही दररोज आता चायच्या कट्ट्यावरती भेटणार आहात. काय नक्की चर्चा होते? काल देखील चर्चा झाली, आज देखील चर्चा झाली. काय नक्की चर्चा होते? काय नक्की आता वैचारिक मतभेद अरे असतील, परंतु मैत्रीमध्ये काय नक्की बोलणार? नाही, कसं आहे की पहिल्यापासून मैत्री आहे आमची. त्यामुळे कसं आहे की त्याच्यामध्ये आमची विचाराची पण देवाणघेवाण होते. काही गोष्टी असतात, आम्ही घरच्या गोष्टी असतील, राजकारणातल्या गोष्टी आम्ही शेअर्स करतो. पण आता एक रिस्ट्रिक्शन आलं, त्याचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. त्याच्यामुळे त्या राजकारणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लिटली स्टॉप करायला लागल्यात आम्हाला, आणि त्यामुळे त्या गोष्टी होत नाही. आम्ही सकाळी येतो, आता आम्ही दोघं एकत्र पण फेरी मारत नाही. मी त्याला सांगतो, बाबा की कदाचित तुझ्याकडे संशयाने बघितलं जात असेल, कारण फेसबुकवर वगैरे पण तुम्ही पोस्ट बघितल्या असतील लगेच चालू झालेल्या. तर म्हणाल की बाबा तू तुझं बघ, तू वेगळा हे कर. पण आम्ही चहा प्यायला एकत्र बसतो. चहा प्यायला एकत्र बसतो म्हणजे बाबा दोघेही एकत्र आहेत, हा असं नाही, आमची मैत्री आहे. असा संशय होता की संदीप देशपांडे देखील आता येणार तुमच्या मागोमाग, लगेच संदीप देशपांडे सांगितलं ना, लगेच तुम्ही चालू केलं ना. कसं आहे, असं म्हणजे चर्चा होत आहे. दहचा महा कसा करायचा नाही हे सगळ्यांना माहिती आहे. चर्चा होतात, तुमची दोस्ती एवढी चांगली आहे म्हणून मी विचारलं की अहो कसं आहे, तो माझा नेता आहे, माझा नेता होता तो, बरोबर आहे ना. तर त्यांनी पहिला जायला पाहिजे होतं की मी पहिला जाणार? त्याचंच बोट पकडून मी जाणार ना. तो माझं बोट पकडू देणार काय? काय तुम्ही काय नको त्या चर्चा चालतात आणि त्याला राजकीय धडे म्हणजे घेतच असतो आपण एकमेकांकडून. की आम्ही एकमेकांपासून घेतो. तुम्ही पण असता कट्ट्यावर चहा प्यायला येता, फॉर्मॅलिटी आपण ज्या वेळेला फॉर्मल गप्पा मारतो त्यावेळेला तुम्ही बघत असता की आमची कशी दोस्ती आहे, आम्ही किती एकमेकांशी कसं बोलतो, काय बोलतो, आणि विचारांची कशी देवाणघेवाण आमची तिकडे चालू असते. विषयांवर कुठल्या चर्चा झाल्या, गांभीर्याने किती विषय चर्चेले जातात वगैरे तुम्ही बघत असता. अगदी शेवटचा प्रश्न या ठिकाणी, तुम्ही काल पक्षप्रवेश केल्याच्या नंतर अनेक लोक बोलतात की संतोष धुरींना ह्या पक्षप्रवेशाचा पश्चाताप होईल. कसं उत्तर द्यायला या विरोधात? नाही, ते आता काळच ठरवेल ना. 22 वर्षानंतर जर मी पक्ष सोडत असेल तर काहीतरी विचार करून सोडला असेल. आणि माझं एक आहे की जर मला पद दिलं कुठलं तर त्याला न्याय द्यायचं कसं ना ते मला माहिती आहे, मला कोणी शिकू नये, आणि त्या पद्धतीने मी न्याय देणार. आणि जर न्याय दिला तर सन्माननीय फडणवीस साहेब आहेत,
अभिजित साटम आहेत, यांचं तर लक्षच असणारच ना की बाबा ह्या माणसाला जर मी पद दिलं आहे कुठलं, किंवा या माणसाला जी मी जबाबदारी दिलेली आहे ती जर हा माणूस नीट करत असेल तर ते मला घेऊनच चालणार ना, मला बोट पकडायलाच देणार ना ते, का मला रस्त्यात सोडून देणार? नाही देणार. त्यामुळे पश्चाताप कोणाला होईल ना हे 15 तारखेनंतर कळेल. धन्यवाद बोलल्याबद्दल. तर हे तो संतोष धुरी काल भाजप पक्षप्रवेशानंतर त्यांनी आज संपूर्णपणे TV9च्या प्रेक्षकांची आणि आमच्या जी चर्चा आहे ती या ठिकाणी केलेली आहे. त्यांचा संपूर्ण कालचा जो पक्षप्रवेश आहे त्यानंतरची जी घडलेली घटना आहे ती देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. व्हिडिओ खंडूसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.